परभणी शहराची जवळपास लोकसंख्या 5 लाख झाली आहे. मोठा भौतिक विकास देखील परभणी शहराचा झाला आहे. परंतु आज परभणी शहरामध्ये PR कार्ड उपलब्ध सर्वसामान्यांना होत नाही. महाराष्ट्र शासनाने महसूल मंत्र्यांनी देखील मोठी घोषणा केली की सर्वसामान्य नागरिकांना PR कार्ड तात्काळ उपलब्ध होणार नाही. परंतु परभणी शहराचा सिटी सर्वे देखील झाला आहे. परंतु या भूमी अभिलेख कार्यालयामध्ये PR कार्ड उपलब्ध होत नाही. सर्वसामान्य अतिशय मेटकुटीला आलेले आहेत. इथं मोठ्या संख्येनं दलाल मंडळी सक्रिय झालेली आहे आणि ज्या काही प्रॉपर्टी कार्ड आहेत या प्रॉपर्टी कार्डसाठी लोकांना आतोनात हाल होत आहेत. दुसरी एक गोष्ट आहे, PR कार्डसाठी महानगरपालिकेने सर्वे केलं होतं, आतापर्यंत त्याचा काय निकाल लागला नाही. PR कार्डसाठी सर्वे ड्रोनद्वारे झालेला आहे आणि तत्कालीन ज्या आचल गोयल मॅडम होत्या त्यांनी हा मोठा ड्राईव्ह परभणी जिल्ह्यासाठी स्पेशल तयार केला होता आणि मोठ्या संख्येमध्ये जवळपास PR कार्डसाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाली आणि 90-95% PR कार्ड रेडी देखील करू शकतो जर आपण भूमी अभिलेख कार्यालयात थोडी जर तसदी घेतली. परंतु जर PR कार्ड ऑनलाईन उपलब्ध झाले तर सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या सुविधा होतात आणि ते याच्या कार्यालयात येणारच नाहीत. म्हणून या दृष्टिकोनातून लाचखोरी बंद होईल म्हणून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं PR कार्डसाठी काम केले जात नाही. आम्ही सातत्यानं डिमार्केटेशन झालं पाहिजे म्हणून चालू आहे. NA लेआउट असला पाहिजे. एका ठिकाणी 7/12 आहे, एका ठिकाणी PR कार्ड आहे. दोन्हीच कंबाईंड असलेल्या देखील गोष्टी आहेत. आमचं म्हणणं आहे एकच असलं पाहिजे, एक तर PR असलं पाहिजे किंवा 7/12 असलं पाहिजे. आणि शहर मोठ्या प्रमाणात वाढलं असल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांसाठी कर्जासाठी देखील PR कार्डची मोठी आवश्यकता आहे. ही शासनानं लक्षात घेऊन यामध्ये तात्काळ सुधारणा करण्याची गरजेचं आहे. तर आज आपण निवेदन दिलेलं आहे, जर आपली मागे पूर्वी झाली नाही पुढची भूमिका काय राहणार आपली? आम्ही आताच अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाशी भेटलो, त्यांना घेराव घातला होता आणि घेरावमध्ये आमची चर्चा झाली. चर्चा झाल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये ते तातडीनं हे सर्व कारवाई करणार म्हणून त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि हे जर तात्काळ नाही झालं तर येणाऱ्या 15 दिवसात आम्ही परत आंदोलन करणार. ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. तुम्ही त्याच्यामध्ये आरोप केला की दलाल मार्फत काम होतं, त्याच्यामध्ये आपण थोडं सांगणार का दलाल मार्फत कसं काम होतं? खरं पाहायला गेलं तर सर्व आज भूमिलेख कार्यालय ऑनलाईन आहे, पण जिथं प्लॉट मोजणी असेल किंवा क्षेत्रफळ दुरुस्तीचं आपलं काम असेल किंवा नाव करेक्शन असेल तर हे सर्व ऑफलाईनमध्ये आपण कार्यक्रम केलेला आहे. आणि त्यासाठी शासनानं 2 प्रकारच्या फीस आकारल्या आहेत. एक सर्वसाधारण फीस आणि एक्सप्रेस फीस अशा 2 फीस शासन आकारतात. परंतु तुम्ही एक्सप्रेसची जरी फीस भरली आणि सर्वसाधारणची जरी फीस भरली तरी 2-2 वर्ष हे प्रकरण निकाली लागत नाहीत. आम्ही काही इव्हिडन्स अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला दिलेले आहेत की 2022 पासून 23 पासून त्यांचं कुठलंही काम झालेलं नाही. शासनाकडे फीस जमा केली, परंतु हात जर आपण दलालामार्फत गेलं, एजंट मार्फत गेलं तर हे काम तुम्हाला 15 दिवसात देखील होतं आहे. तर हे आमचा स्पष्ट आरोप आहे की हे भूमी अभिलेख कार्यालय दलालांशी साठगाठ करतंय आणि जो प्रामाणिक मनुष्य आहे, जे शासनाला प्रामाणिकपणे कर भरतोय, त्याचं कुठलंही काम हा भूमी अभिलेख कार्यालय करत नाही. कॉलोनी में रहता, वहाँ पर मैं 6 साल से रह रहा हूँ. तो अभी कैसा है, कुछ डॉक्यूमेंट की आवश्यकता पड़ती है. तो रजिस्ट्रेशन जैसा ऑलरेडी रजिस्ट्री तो है मेरी, पर मेरी इच्छा है कि मुझे PR कार्ड मिले. अब उसमें कैसा है कि बहुत सारे लोग बोलते हैं कि भाई 7/12 निकालो, उसमें भी अड़चन है. अभी सर ने बताया कि लाज का जो है मसला वो भी है और इजीली हमारे को कोई डॉक्यूमेंट मिलता नहीं. अभी आंचल मैडम सर ने बताया कि आंचल मैडम ने भी भाई प्रपोजल पास किए थे कि भाई सर्वे करो, तात्कालीन जो लोगों को आवश्यकता है वो दो बोल के. अभी तक वो डिमांड पूरी नहीं हुई. मेरा भी ये बोलना है कि मुझे 7/12 तो नहीं निकालना है, मुझे PR कार्ड चाहिए. क्या प्रॉब्लम क्या रहा आपको फिलहाल? नहीं, मुझे रजिस्ट्री के लिए मेरा सर्टिफाइड रहता ना, डॉक्यूमेंट जो है मेरे प्रॉपर्टी का सर्टिफाइड डॉक्यूमेंट रहता, इसलिए मुझे आवश्यकता है PR कार्ड की. तो मुझे PR कार्ड इशू करो. मैं ये डिमांड करूँगा ऑफिस से. मैं अभी महानगर पालिका जाके आया, वहाँ से मैं अभी यहाँ पर आया भूमि अभिलेख ऑफिस में. अभी सडनली मैं ऊपर जा रहा था तो नीचे देखा, इसलिए मैं यहाँ पर रुक गया. तो मेरी भी ये डिमांड है, जिस तरह सर ने जो डिमांड किए है सर के साथ हम खड़े हैं. तो मेरा भी ये बोलना है कि PR कार्ड जल्द से जल्द इशू करें. मेरा ये बोलना है. ओके, धन्यवाद.